ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे अशा चर्चा या सतत सुरू असतात, अनेकदा होत असतात। गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। नेमकं काय घडतंय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हे फोटो अगदी ताजे आहेत, रविवारी 23 फेब्रुवारीचे। या फोटोत विशेष असं की एकमेकांवर टीका करणारे ठाकरे बंधू एकमेकांसोबत दिसतायत। तसं एखाद्या राजकीय कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं यात काही नवल नाही, कारण अशाच प्रकारचे फोटो मागच्या 3 महिन्यात संपूर्ण राज्यानं 3 वेळा पाहिलेत। 15 डिसेंबर 2024 रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात ठाकरे बंधूंची भेट। 22 डिसेंबर 2024 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधूंची भेट। 23 फेब्रुवारी 2025 शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधूंची भेट। 3 महिन्यातली ही तिसरी भेट असली तरीही या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतं, ते म्हणजे या ताज्या फोटोंमधील राज उद्धव यांची देहबोली। आतापर्यंतच्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य किंवा स्वागत मुद्रा असायची, मात्र 23 तारखेच्या फोटोंमध्ये या बंधूंमध्ये संवाद सुरू असल्याचं दिसतंय। रश्मी ठाकरे या देखील राज ठाकरे यांच्याशी गप्पा मारताना दिसतायत, त्यामुळे स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या त्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनोमिलनाच्या। मला त्याच्यातलं काही माहिती नाही। आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो, पक्षप्रमुख जो निर्णय घेतो त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा असतो। असं काय चर्चा तुम्हीच घडवून आणता, परसेप्शन तुम्हीच तयार करता। एक लक्षात ठेवा, कुठला समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, आमंत्रण सगळ्यांना असतं। त्यानिमित्ताने आणि महाराष्ट्राची शेवटी संस्कृती आणि संस्कार आहे की तुम्ही राजकीय विरोधक जरी असाल तरी एकमेकांसमोर आल्यानंतर आपण एकमेकांना ओळख दाखवतो, त्याप्रमाणे ते घडत असेल। फक्त त्याच्यावर स्टोऱ्या तुम्ही तयार करत असता, कहाण्या तुम्ही बनवत असता। आता उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी म्हटल्यावर इतर पक्षातल्या मंडळींचं सुद्धा लक्ष वेधलं जाणारच। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही आणि येत असतील तरी येऊ नये असं माझं मत आहे। आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहे। आता की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार ना। येऊ द्या ना, भाऊ भाऊ आहेत, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ भाऊ आहेत, हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काय गैर नाहीये। चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे। आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे, दवाखान्यात ते ऍडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे। परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही। राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता, म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे। लवकरच महापालिका निवडणुका होत आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनही राजकीय पक्षांची अवस्था सध्या म्हणावी तशी मजबूत नाहीये। शिंदेच्या शिवसेनेमुळे ठाकरेंची शिवसेना पोखरली गेली आहे, तर मनसेला विधानसभेला भोपळाही फोडता आलेला नाही। त्यामुळे ठाकरे ब्रदर्स एकत्र आले तर दोघांनाही त्याचा राजकीय फायदा मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर पुन्हा एकदा दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं व्हायचं। श्रेयस सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।